नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 17,000 रुपये ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची या ठिकाणी काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी तुमची काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सर्व काही सविस्तर माहिती जी आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे CPSC कन्सल्टंट या पदासाठी निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुम्ही एनी मेडिकल ग्रॅज्युएट असाल, सोबत तुमचं MPH झालेलं असेल, MHA झालेलं असेल किंवा MBA झालेलं असेल, हेल्थ केअरमध्ये संबंधित प्रोग्रामॅटिक एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एकूण एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। NHM ऑफिस अकोला या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन जे आहे असणार आहे। EWS किंवा SBC कॅटेगरीमधून एक वॅकन्सी ही जी आहे निघालेली आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे बजेट आणि फायनान्स ऑफिसर या पदासाठी। BCom तुमचं झालेलं असेल किंवा MCom झालेलं असेल, सोबत टॅली सर्टिफिकेशन असेल, 3 वर्षापर्यंतचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ओपन कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 20,000 रुपये वित्तीय दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। NHM ऑफिस अकोला या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। त्यानंतर पॅरामेडिकल वर्कर या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे। 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, PMW सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला जे आहे या पदासाठी दिलं जाईल। THO ऑफिस तेलारा या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। ST कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। DMLT तुमचं झालेलं असेल, 1 वर्षापर्यंतचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 17,000 रुपये वेतन जे आहे तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। RTCP प्रोग्राम या ठिकाणी लोकेशन तुमचं असेल। ST कॅटेगरीमधून एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष या पदासाठी। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिनने, सोबत आयुष आणि MBA हेल्थ केअर मॅनेजमेंटमध्ये किंवा मास्टर इन हेल्थ किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल आणि हेल्थ केअर मॅनेजमेंट 2 वर्षाचा किंवा IRCTC रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून 3 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल, पब्लिक हेल्थ प्रोग्राम एक्सपोज आणि सोशल सेक्टर स्कीम किंवा मिशन ॲट नॅशनल स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेवल आणि कॉम्प्युटर नॉलेज तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर असेल, MS ऑफिस, MS वर्ड, MS पॉवरपॉईंट, MS एक्सेल या संदर्भातील तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। 35,000 रुपये दरमहा वेतन तुम्हाला दिलं जाईल। डिस्ट्रिक्ट ऑफिस अकोला या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असणार आहे। ओपन कॅटेगरीमधून ही जी एक वॅकन्सी आहे निघालेली आहे। वयमर्यादा जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आणि मागास प्रवर्गातील कॅन्डिडेटला 18 ते 43 वर्षापर्यंतची या ठिकाणी वयमर्यादा देण्यात आलेली आहे। अर्ज जे आहेत 27/12/2024 पासून या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी 27/12/2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही सुट्टीचे दिवस वगळून 5:30 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज जे आहे सादर करू शकता। अर्ज सादर करण्याचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आकाशवाणी समोर अकोला या ठिकाणी तुम्हाला पोस्टाद्वारे अथवा स्वतः हजर राहून अर्ज जे आहेत त्या ठिकाणी सादर करायचे आहेत। निवड जी आहे तुमची या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही जी वॅकन्सी आहे निघालेली आहे। 11 महिने 29 दिवसाच्या कालावधीसाठी ही नेमणूक तुमच्या ठिकाणी असणार आहे। फीज पेमेंट जे आहे या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी असणार आहे। तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीज पेमेंट या ठिकाणी करायचं आहे। डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी अकोला नॉन PIP SSC या नावाने तुम्हाला DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा
आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहे आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.